same voter voting in multiple polling booths in Karnataka in the assembly and also voting in Uttar Pradesh, voting in Lucknow, voting in Varanasi. राहुल गांधी विचारतायत एकच मतदार अनेक ठिकाणी मतदान कसं करू शकतो. खरं तर याचं उत्तर तुम्ही तुमच्या मित्रपक्षाचे प्रमुख शरद पवार यांना विचारलं पाहिजे. 24 मार्च 2014चा हा व्हिडिओ पहा. यात शरद पवार जाहीरपणे म्हणतायत की 2 ठिकाणी मतदार यादीत नावं नोंदवा. आधी आपल्या गावी मतदान करा, बोटावर लावलेली शाई धुवा आणि नंतर पुन्हा मुंबईत मतदान करा. आणि इतकी निवडणूक होण्यासाठी 24 तारखेला त्यावर तिकडे राहिल्यावर तिकडे हरायचा आणि इथे तिकडे हरायला काही तिथून टाकायची, पहिली काही तिथून टाकायचं आणि तो बघायला. निवडणूक आयोगानं सुद्धा त्यावेळी पवारांच्या या अजब सल्ल्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आपण ज्येष्ठ नेते आणि एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहात, त्यामुळे बोलताना किंवा आचरणातून आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी अशी तंबी त्यांना आयोगानं दिली होती. तेव्हा राहुल गांधी 2 पेक्षा जास्त ठिकाणी नावं कशी, तर त्याचं उत्तर निवडणूक आयोगाआधी शरद पवारांना विचारलं तर ते व्यवस्थित सांगतील.